गोलंदाज कुठेतरी मिसिंग आहे. अर्थातच आपण पाहिलं तर राजेंद्र रणवरे या महत्वाच्या सामन्यामध्ये कुठे दिसत नाहीये. त्यांना देखील आपण पाहिलं 6 मध्ये 25 ची आवश्यकता आहे. ओमकार साठे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. मान फ्रॉम पडळचा हा खेळाडू एक युवा टॅलेंटेड खेळाडू सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. खराब चेंडू आलाय. नो बॉलचा इशारा आणि इथे आपण पाहिलं तर फ्री हिटचा बॉल पाहायला मिळतोय. डोक्याला हात संदीप मकवानाने लावलेत कारण ह्या बॉल वरती मोठा फटका आला तर अर्ध्यापेक्षा जास्त मॅच खिशात घालता आली असते. मात्र इथे चुकी संदीप मकवानाकडून झाली. 6 मध्ये 24 ची आवश्यकता. फ्री हिटचा बॉल आहे. संदीप मकवानाकडे संधी असणार आहे. पहिला बॉल इथे खराब हाताळला आणि त्यामुळेच तो दबाव देखील पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 24 आवश्यकता. संदीप मकवानाला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंड वरती. फ्री हिटचा बॉल. उघडा डोळे पहा नीट. येणारा बॉल फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉल वरती फटका लाजवाब. हुक करत असताना संदीप मकवानाने केलं 6 धावा. बुक आला एक ब्रँडेड षटकार. या आकड्यावरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. धावांचा पाऊस त्याने पाडलाय या मॅच मध्ये. ओहो, आणखीन एक मोठा धमाका. अर्धशतक पूर्ण केलं जात आहे संदीप मकवानाच्या पाठवरून. थँक्यू. संघर्ष से भागना मेरी फितरत नहीं है, टूटकर बिखरना मेरी आदत नहीं है. जो रोज हालातों से लड़ना सीख ले वही एक दिन तकदीर बदल देता है. जबरदस्त बॅटिंग संदीप मकवानाने मैदानाच्या आतमध्ये केली आहे. आता समीकरण बदललंय. 4 चेंडू आणि या 4 चेंडू मध्ये आवश्यकता असणार आहे 12 धावांची. 4 मध्ये बनवायच्या आहेत. 12 धावा. 4 मध्ये 12चं समीकरण. उलट्या संघाचे 12 इथे वाजवले जाणार. या चेंडूवरती उत्तर असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर एका युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवला मात्र आता तो दबाव त्याच्यावरती पाहायला मिळतोय. एका महत्वाच्या गोलंदाजाला मिस केलं या महत्वाच्या सामन्यामध्ये. अर्थातच राजेंद्र रणवरे आणि त्यानंतर मात्र एका गोलंदाजाची कमी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदललंय अर्थातच मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये 12ची आवश्यकता. 4 चेंडू आणि 12 धावांची गरज असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ओमकार साठे विश्वास दाखवला. पडळगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय मात्र कुठेतरी चुका झाल्यात या मॅच मध्ये. समीकरण बदललंय. चित्र या सामन्याचं बदलत असताना आता पाहायला मिळतंय. तर बॅटने ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन डिप झालंय. सिंगल इथे कंप्लीट झालंय. दुसरीचा कॉल दिलाय. परतले दुसऱ्या धावेसाठी. त्याच वेगात संदीप मकवाना आणि दरम्यान इथे 2 धावा देखील पूर्णत्वास आल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता मात्र आवश्यकता या मॅच मध्ये 3 चेंडू आणि 10 धावांची असणार आहे. 3 मध्ये 10 धावा बनवायच्या. अगदी चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. दुखापतग्रस्त आहे. अगदी आपण संदीप मकवानाचा विचार केला तर दुखापतग्रस्त आहे तरी देखील ती खेळपट्टीवरती धाव लगावत असताना पाहायला मिळतोय. पायाला दुखापत आहे तरी देखील हा खेळाडू लढतोय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या संघासाठी 100% देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. आणि आता समीकरण बदललंय. 3 मध्ये 10ची आवश्यकता आहे. दुसऱ्या बाजूला युवा गोलंदाजाने कमबॅक केलाय. हा चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. अशा प्रकारचे चेंडू या मॅच मध्ये हाताळायचे आहेत. संदीप मकवानाला शांत ठेवायचं आणि त्यासाठी आपली जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये दाखवणं गरजेचं आहे. सातत्य राखायचे आणि सातत्याने गोलंदाजी करायची. 3 मध्ये 10ची गरज आहे. फटका इथे फटका फसलाय. गोल्डन विकेट आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. धावा किती. ओहो, क्या बात आहे. संदीप मकवानाच्या पाठपर्यंत असं वाटलं होतं की हा झेल होईल मात्र त्यानंतर हा षटकार आलाय. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. थँक्यू सो मच डीसे. थँक्यू डीसे. अगदी आपण पाहिलं तर या षटकाराने बाळासाहेब मामुळकर स्पोर्ट्स शाहवाडी संघापेक्षा अर्थातच समर्थ 11
वेदांत स्पोर्ट्स संघाचे खेळाडू जास्त खुश दिसत आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे हा सामना त्यांच्यासाठी देखील महत्वाचा आहे आणि त्यामुळे हे चेहऱ्यावरती हास्य देखील पाहायला मिळत आहे. 2 मध्ये 4 ची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 4चं समीकरण. आता तोंडाशी आलेला घास अगदी अलगद निसटून निलाय संदीप मकवानाले, मात्र आता अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चित्ररक्षक देखील त्याला कॉन्फिडन्स देण्याचा प्रयत्न करतायत, आत्मविश्वासाने आता गोलंदाजी करायच्या मैदानाच्या आतमध्ये. समीकरण बदललंय, सामन्याचं चित्र बदललंय. संदीप मकवाना या खेळाडूने दाखवलंय का माझ्या नावाची चर्चा, का माझ्या नावाची दहशत असते. सरळ बॅटने लॉफ्ट केला, विजयाचा षटकार, सामना जिंकला. अर्थातच बाळासाहेब मामुळकर स्पोर्ट्स सावाडी संघाने आणि विजयाचा जल्लोष आता कणेरीवाडी मध्ये देखील झालाय, कारण इथे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा होता. वेलप्लेड दक्कन पनाळा संघ आपण अखेरच्या थँक्यू डीजे अखेरच्या चेंडूपर्यंत फाईट दिली. चांगला सामना झाला, एक चांगली लढत प्रेक्षकांना देखील